सुपुत्र संसारी कुलाचे मंडन वंश उद्धरण हरिभक्त भक्त करे तारी 42 कुळे हरिचेनी मुळे जगदोद्धार. सुपुत्र संसारी कुलाचे मंडन. पुत्र असावा तर एक असला तरी चाले, पण तो सुपुत्र असावा. 100 कौरव होते, काय उपयोग होता? काय उपयोग होता? एक पुत्र असला तरी चालेल, पण तो कसा असावा? सुपुत्र असावा. नाहीतर एकाला 4 मुलगे होते, 4 मुलगे होते एकाला. कसे होते? ओळीतच आपल्याला कळेल. मोठा भांग पिऊन आणखीवरी, मोठा भांग पिऊन आणखीवरी गांजा सदा ओढितो. मोठा भांग पिऊन आणखीवरी गांजा सदा ओढितो. दुजा चौर्य करो निसक्त मजुरी कारागृही भोगितो. तिचा मार दिला कुमारीने गाला सत्तो चोळलो. चौथा जामीन देऊन सुटला बेटी धंद्यात तो सद्गुरुनाथ महाराज की. काय अशा प्रकारचे 4 मुलगे असून उपयोग? पुत्र असला एक जरी चालेल, पण तो कसा असावा? सुपुत्र असावा. ध्रुव बाळासारखा असावा, प्रल्हादासारखा असावा, पुत्र असावे. रामायणामध्ये आपण काय पाहायचंय? 4 भाऊ होते, राम, लक्ष्मण, भरत आणि शत्रुघ्न. रामायणामध्ये आम्ही रामायण पाहतो. रावणाला कसा मारला ह्याचा आपण अभ्यास करू, पण मुळात रामायणाचा अभ्यासच असा आहे की राम कसे होते, त्यांचा बंधू लक्ष्मण कसा होता, भरत, शत्रुघ्न. आपल्याला सगळं राज्य मिळत असून सुद्धा भरतानं मोठ्या भावाचा अधिकार आहे म्हणून राज्य नाकारलं. यांना म्हणतात बंधू. दिगंबरवंत देशमुखांना एकच पुत्र होता दासोपंत. हे संपूर्ण कुटुंब दत्त भक्त होते. गुरु दत्तात्रयांची भक्ती करणारे, सतत भगवंतांची भक्ती. गुरु दत्तात्रय, ओम राम दत्तात्रयाय नमः, दत्तात्रयाय नमः नामस्मरण व्हायचं घरात. पत्नी तशीच लाभली होती. पती जसा असेल तशी पत्नी लाभणं हे सुद्धा पतीचं भाग्य लागतं. भाग्य लागतं, भाग्यात असावं लागतं. नाहीतर लग्नाच्याच वेळी विचारतात, आम्हाला आठवड्यातून किती दिवस पिक्चरला नेणार. अटी असतात. आठवड्यातून 2दा तरी शॉपिंगला गेलं पाहिजे. अटी काय काय अटी? महिन्यातून 2दा तरी हॉटेलिंगला, आणि 6 महिन्यातून एकदा तरी टूरला, आणि वर्षातून एकदा परदेशवारी, फॉरेन. काय अटी? पण कसं धार्मिक होतं. या दासोपंताचं लग्न झालं होतं. हा 16 वर्षाचे दासोपंत 13 वर्षाच्या मुलीवर लग्न झालं होतं. पूर्वीचा काळ. पूर्वीच्या काळामध्ये लहानपणामध्ये लग्न व्हायची, त्यामुळे पळून जाणं वगैरे, मग पळून जाऊन मग वडिलांना फोन करणं हे भानगड नाही होते.